नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना चैत्र पाडवा म्हणजेच गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, प्रेम आणि भरभराट घेऊन येवो. चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया. आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. ती घरी परतलेली असते, पण तिच्या मनात विचारांचा भडीमार सुरू असतो. विशेष म्हणजे तिच्या मनात एक छोटंसं पण खूप रिलेटेबल असा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो तिच्या वजनाबद्दल. तिला वाटतं की प्रत्येक नवरा आपल्या बायकोकडून एक ठराविक अपेक्षा ठेवतो का, पण लगेच जीवाच्या वागण्यातून तिला थोडासा दिलासा मिळतो. जीवाने तिच्याकडे अगदी प्रेमाने बघावं, तिचं कौतुक करावं. हे सगळं बघून ती स्वतःला समजावते की माझा नवरा वेगळा आहे. पण कथा इथेच संपत नाही. घरात पुढे एक खूपच क्यूट आणि अनपेक्षित सीन पाहायला मिळतो. पार्थ किचनमध्ये. हो, पार्थ स्वतः स्वयंपाक करून सगळ्यांना पराठे बनवतो. काव्यासाठी खास बॉईल एग आणि बाकी सगळ्यांसाठी आलू पराठे. हा त्याचा पहिला एक्सपेरिमेंट असतो. हे पाहून जीवासुद्धा थक्क होतो. काव्या थोडी लाजते, सगळे कौतुक करतात आणि घरात एक हलका फुलका आनंदी माहोल तयार होतो. पण या सीनमध्ये खूप महत्त्वाचा मेसेज दिला जातो. स्वयंपाक म्हणजे फक्त बनवणं नाही, तर पूर्ण प्रक्रिया आहे. तयारी, बनवणं, आवरणं, सावरणं आणि इथे मानिनीचा छोटासा क्लास पार्थ आणि जीवाला मिळतो. हा सीन मजेशीर असला तरी खूप रिअलिस्टिक वाटतो. यानंतर येते रम्याची गुड न्यूज. तिने मॅट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल टाकली आणि तिला एक मुलगा आवडलेला आहे, विजय मतकरी. तो सुद्धा तिच्याच इंटरेस्टेड दाखवतो आणि दोघं भेटायचं ठरवतात. सगळे खूप खुश होतात, पण पार्थला मात्र थोडासा संशय येतो. रम्या काहीतरी वेगळंच प्लॅन करत आहे का? दरम्यान नंदिनी एका महत्त्वाच्या मिशनवर जाते, भक्तीच्या नवऱ्याला भेटायला. तिथे मालिकेत एक खूप सेन्सिटिव्ह आणि समाजाला लागू पडणारा विषय हाताळला जातो, बॉडी शेमिंग. तो माणूस स्पष्टपणे सांगतो की त्याला त्याच्या बायकोचं वाढलेलं वजन मान्य नाही. हे ऐकून नंदिनी त्याला जोरदार उत्तर देते. ती त्याला समजावते की नातं फक्त दिसण्यावर टिकत नाही, तर समजूतदारपणा आणि साथ यावर टिकतं. शेवटी ती त्याला थोडा वेळ देण्यास तयार करते. हा सीन खूप प्रभावी आहे, कारण तो आजच्या काळातील एक मोठा प्रश्न दाखवतो. आपण खरंच नात्यांमध्ये बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देतो का? पुढे पुन्हा नंदिनीच्या मनात शंका वाढायला लागते. जीवाच्या बोलण्याचा ती चुकीचा अर्थ काढते आणि तिच्या मनात भीती निर्माण होते. जीवाला माझं वजन आवडत नाही का? इतकंच नाही तर ती स्वतःचं वजन मोजायला जाते, पण शेवटी घाबरून थांबते. हा सीन खूपच रिलेटेबल आहे, विशेषतः अनेक महिलांसाठी. दरम्यान काव्य आणि रम्या यांच्यात मजेशीर गप्पा चालू असतात. काव्या रम्याच्या होणाऱ्या लाईफ पार्टनरबद्दल स्वप्न रंगवते, तर रम्या मात्र थोडी वेगळ्याच विचारात असते. तिच्या मनात काहीतरी प्लॅन सुरू आहे, ज्यामुळे मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. एपिसोडच्या शेवटी एक सस्पेन्स तयार केला जातो. जेव्हा फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि त्याचं बोलणं ऐकून नंदिनी पूर्णपणे गैरसमज करून घेते. तो ब्युटिफुलबद्दल बोलतो, वजनाबद्दल बोलतो आणि नंदिनीला वाटतं की तो तिच्याबद्दलच बोलतोय. पण प्रेक्षकांना जाणवते की हे काहीतरी वेगळंच आहे, कदाचित मोठा ट्विस्ट. शेवटी उद्याच्या भागाची झलक खूपच इंटरेस्टिंग आहे. नंदिनीचा कॉम्प्लेक्स अजून वाढणार आहे का? जीवा तो कसा दूर करणार? आणि रम्या नेमकं काय प्लॅन करते? एकंदरीत आजचा एपिसोड खूपच भावनिक, रिलेटेबल आणि मेसेज देणारा होता. विशेषतः बॉडी शेमिंग आणि सेल्फ डाएट हा विषय खूप छान पद्धतीने मांडला आहे. जर तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. मंडळी, भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तुम्हाला जर रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.